नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी आज भगराचं उपीट बनवणार आहे उपवासासाठी. मी इथं भगराचा तांदूळ घेतला आहे वाटीला थोडं कमी, आणि एक बटाटा चिरून घेतला आहे, बारीक केलेली हिरवी मिरची चिरून घेतला आहे. गॅसवरती कढई ठेवायचं आहे आणि भगर छान असं भाजून घ्यायचं आहे 5-6 मिनिट. भगर पांढरा शुभ्र झाला की मग समजायचं भगर भाजला. भगर भाजण्यानं भगराचा भात मोकळा होतो. उपीट कसं करता तसं करायचं आहे. हे पण रव्याचं उपीट कसं सेम करता तसं ह्याला पण तसंच करायचं भाजून. इथं भगर भाजला आहे छान. एका प्लेटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे भगर. काढल्यानंतर त्याच कढईमध्ये मी एक पळी तेल टाकून घेणार आहे. तेल गरम छान झाल्यानंतर त्यातच आपल्याला जिरे टाकून घ्यायचं आहे. जिरे छान तडतडल्यानंतर यातच आपल्याला बारीक केलेली हिरवी मिरची टाकून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे मिरचीला. नंतरनं बटाटे, बारीक चिरलेले बटाटे टाकून घ्यायचं आहे. याला पण 2 ते 3 मिनिट तेलात फ्राय करून घ्यायचं आहे. बटाट्याला पण तेलामध्ये छान फ्राय झाले आहे बटाटे. यातच आपल्याला 1 ग्लास मी गरम पाणी केलं होतं, यातच टाकायचं आहे गरम पाणी. थंड पाणी टाकायचं नाही, नाहीतर भात मोकळासक होणार नाही. गरम पाणी टाकल्याने भगराचा भात एकदम मोकळासक होतो. छान असं हलवून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. याला उकळी आली ना, थोडं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. मी इथं 1 चमचा टाकला आहे आणि कच्चे शेंगदाणे टाकले आहेत वरनं. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. उकळी आल्यानंतर भाजलेलं भगर आपल्याला टाकून घ्यायचं आहे यामध्ये. जसं रव्याचं उपीट कसं बनवतात सेम असंच हे पण उपीट बनवायचं आहे भगराचं. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर 7-8 मिनिट प्लेट झाकून ठेवायचं आहे मंद आचेवर. अधूनमधून उघडून बघायचं आहे भात शिजला का नाही. पाणी लागेल तर टाकून घ्यायचं आहे थोडंसं. नंतरनं हलवून थोडंसं प्लेट झाकून घ्यायचं आहे मधीच. 7-8 मिनिट झाले आहे. भात छान असं मोकळासक पण झाला आहे आणि शिजला बी आहे. जसं रव्याचं उपीट बनवतात तसं हे पण बनवायचं आहे. उपवासासाठी खूप छान लागते हे भगराचं उपीट. भगर शिजला आहे. असं नक्की एकदा करून बघा तुम्ही पण नवरात्रमध्ये उपवासासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा.